आज संध्याकाळी आकाशात काय होणार आहे माहिती आहे का? चंद्र अचानक लालसर होणार आहे आणि काही वेळासाठी पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जाणार आहे. होय मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी एक मोठं चंद्रग्रहण होणार आहे. पण भारतात हे नक्की कधी आणि किती वाजता दिसेल? पूर्ण दिसणार का अर्ध? आणि आपण ते कसे पाहायचं? चला आज सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय? जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत येतात आणि पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीच्या सावली चंद्रावर पडते, यालाच म्हणतात चंद्रग्रहण. यावेळी विशेष गोष्ट म्हणजे हे पूर्ण चंद्रग्रहण आहे, ज्याला ब्लड मून असंही म्हणतात, कारण यावेळी चंद्र लालसर दिसतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये हे चंद्रग्रहण किती वाजता दिसेल? भारतामध्ये चंद्र उगवल्यानंतर संध्याकाळी साधारण 6 ते 6:30 वाजल्यापासून ग्रहणाचा शेवटचा टप्पा दिसू शकतो. पूर्ण ग्रहण भारतात दिसणार नाही, कारण चंद्र उगवण्यापूर्वीच त्याला मोठा भाग संपलेला असेल. पण तरीही तुम्हाला लालसर चंद्र काही वेळासाठी पाहायला मिळू शकतो. म्हणून आज संध्याकाळी आकाशाकडे नक्की बघा. तुमच्या शहरानुसार चंद्र उगवण्याची वेळ थोडी बदलू शकते. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणतेही विशेष चष्मे लागत नाहीत. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही नुसत्या डोळ्यांनी किंवा मोबाईलने, कॅमेराने सुद्धा पाहू शकता. पण चंद्र लाल का दिसतो? जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो, तेव्हा निळा प्रकाश जास्त प्रमाणात विखुरतो आणि लाल प्रकाश पुढे येतो. तोच लाल प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्यामुळे चंद्र लालसर दिसतो. म्हणून त्याला ब्लड मून असे म्हणतात. प्राचीन काळी लोकांना वाटायचं की चंद्रग्रहण म्हणजे काहीतरी अशुभ चिन्ह आहे. काही लोक आजही सुतक पाळतात, तर काही जण याकडे फक्त विज्ञान म्हणून पाहतात. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त सायन्स आहे की वेगळं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या शहरात किती वाजता चंद्र दिसणार आहे तेही लिहा. तर तुम्हाला अशीच अपडेटेड माहिती आणि महत्त्वाची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही आज चंद्रग्रहण मिस करणार नाहीत. आज संध्याकाळी आकाशाकडे नक्की बघा, कारण असा क्षण रोज येत नाही.